विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमधून देवेंद्र फडणवीस बोलत होते। खरं तर गटनेतेपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हे पहिल्यांदा साधलेला संवाद आहे, ज्यामध्ये त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, महाराष्ट्राची जनता, भाजपचे सर्व सहकारी या सर्वांचे आभार मानलेले आहेत। तर याच दरम्यान एक ब्रेकिंग बातमी, अधिकृतपणे देवेंद्र फडणवीस यांचं नाव मुख्यमंत्री पदासाठी निश्चित झाल्याची बातमी सुद्धा पुढारी न्यूजच्या हाती लागली। निमंत्रण पत्रिका उद्याच्या शपथविधी सोहळ्याची आणि त्यावर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असा आशय लिहिलेली ती निमंत्रण पत्रिका। त्यामुळे उद्या देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार। 54 वर्षीय देवेंद्र फडणवीस राज्यातले प्रमुख नेते हे सध्याचे आहेत। कायद्याचे पदवीधर, बिझनेस मॅनेजमेंटचंही शिक्षण देवेंद्र फडणवीसांनी घेतलं। विनंती आहे आपण खाली शिवाजी महाराज 1999 मध्ये नागपूर पश्चिम, तर 1999 पासून सलग 6 वेळा आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस हे विजयी झालेले आहेत। 2014 मध्ये वयाच्या 44व्या वर्षी महाराष्ट्र राज्याचे पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले। देवेंद्र फडणवीस यांच्याविषयीची काही माहिती आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस हे उद्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतील। 54 वर्षीय देवेंद्र फडणवीस राज्यातले सध्याचे प्रमुख नेत्यांपैकी एक, राज्यातले प्रमुख नेते, कायद्याचे पदवीधर, बिझनेस मॅनेजमेंटचं ही शिक्षण हे देवेंद्र फडणवीसांनी घेतलेलं आहे। उद्यापासून पुन्हा एकदा राज्यामध्ये देवेंद्र पर्व हे सुरू होत आहे। उद्या संध्याकाळी 5:30 वाजता देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा पार पडणार आहे। देवेंद्र पर्व, देवेंद्र राज असं याला म्हणता येईल। 54 वर्षीय देवेंद्र फडणवीस राज्यातले प्रमुख नेते। तर निमंत्रण पत्रिका जी पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आपण पाहतोय, त्यामध्ये ठळक अक्षरात श्रीयुत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा हा पार पडणार असं लिहिलेलं आहे। आपण स्पष्टपणे ते टीव्ही स्क्रीनवर पाहू शकतोय। त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची अधिकृत घोषणा ही एक प्रकारे या निमंत्रण पत्रिकेमुळे झालेली आहे। श्रीयुत नरेंद्र मोदी, माननीय पंतप्रधान यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये श्रीयुत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून, तसेच उपमुख्यमंत्री आणि महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा शपथविधी समारंभ हा गुरुवार दिनांक 5 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता आझाद मैदान, फोर्ट, मुंबई इथं आयोजित करण्यात आलाय असा मजकूर यावर लिहिलाय। यात सगळ्यात महत्त्वाची ओळ, ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र हा मागच्या 23 नोव्हेंबर पासून निकाल लागल्यापासून, महायुतीला क्लिअर मॅन्डेट मिळाल्यापासून, महायुतीला 230 पेक्षा अधिक जागा मिळाल्यापासून ज्या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्र शोधत होता, त्या प्रश्नाचं उत्तर या ओळीमध्ये श्रीयुत देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांचा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे। देवेंद्र फडणवीस हे यंदा मुख्यमंत्री होणार, तिसऱ्यांदा ते मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार हे या निमंत्रण पत्रिकेवरून स्पष्ट होतं। महाराष्ट्रवासियांना आनंद आहे। अरे मागे रेटू नका। तर आज दिवसभरात नेमकं काय काय घडलेलं आहे आपण थोडक्यात जाणून घेऊया। सर्वात आधी भाजपच्या कोर कमिटीची बैठकी पार पडली। या बैठकीसाठी भाजपच्या कोर टीम मधले, महाराष्ट्राच्या कोर टीम मधले 10 नेते उपस्थित होते, ज्यामध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस असतील, आशिष शेलार असतील, पंकजा मुंडे असतील, हे नेते उपस्थित होते। त्या बैठकीमध्ये ठरलं की अनुमोदन कोणी द्यायचं, प्रस्ताव कोणी मांडायचा आणि त्यानंतर अनुमोदन कोणी द्यायचं। त्यानंतर मग सेंट्रल हॉलमध्ये विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली, ज्यामध्ये चंद्रकांत पाटील आणि सुधीर मुनगंटीवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा गटनेते पदासाठी म्हणून प्रस्ताव मांडला। त्याला पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर, रवींद्र चव्हाण, मेघना बोर्डीकर, योगेश सागर, संजय कुटे, अशोक उईके, संभाजी निलंगेकर, गोपीचंद पडळकर, दिलीप बोरसे, आशिष शेलार यांनी अनुमोदन दिलं आणि त्यानंतर सर्वांच्या अनुमोदनाने देवेंद्र फडणवीस यांची भाजप विधिमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड होत आहे, अशी अधिकृत घोषणा विजय रुपाणी यांनी केली।